हाय, हॅलो, नमस्ते. आज आहे स्वकुळ साळी समाजाचे जीवेश्वर महाराजांची जयंती. ही जयंती श्रावण महिन्यात असते. सगळे समाजाचे लोक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरी करतात. सकाळी 6 वाजता जीवेश्वर महाराजांचा जन्मकाळ होतो. त्यानंतर 10 वाजता महाराजांची पालखी निघते. पूर्ण गावातून पालखी फिरते. पालखीला भजनी मंडळ, स्त्री पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पालखी फिरत फिरत निघालेली असते. सगळीकडे फिरून, गावभर फिरून झाल्यानंतर मंदिरातूनही जाते. निपाणी गावामध्ये जे मोठे मोठे मंदिर आहे तिथेही पालखी घेऊन जातात. प्रथम जाते ती गावातील महादेव मंदिरात. तिथे महादेवाचे दर्शन घेतले जाते. पालखी मंदिरात ठेवण्यात येते. नंतर आरती केली जाते. मग चुरमुरे, नारळाचा प्रसाद वाटला जातो. भजनी मंडळ मोठ्या संख्येने भजन म्हणत असतात. आनंदाने स्त्रियाही फुगड्या घालायला लागतात. महादेवाचे दर्शन सर्वांनी घेऊन झाल्यानंतर सर्वांनी सर्व देवतांचे दर्शन घेतात. पालखी ठेवली जाते, घोंगड्यावर ठेवली जाते. मग भजन चालूच असते. चालू असताना भजनाचा लोकांनी आस्वाद घेतात. त्यानंतर पालखीसमोर आरती होते. आरतीनंतर प्रसाद वाटला जातो. हे आहे महाराजांचे फोटो ठेवून पालखी निघालेली असते. यावेळेस बरेच लोक दर्शनही घेतात. बहुसंख्येने समाजातील स्त्रिया सगळे एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात. यानंतर फुगड्या झाल्यानंतर फोटो सेशन झालं. त्यानंतर पालखी निघते ती मारुती मंदिराकडे. यात तरुण मंडळींचा उत्साह गगनात मावेनासा होतो. तरुण मंडळी हिरिरीने भाग घेतात. आरती झाली, फुगड्या झाल्या की मग पालखी उचलतात. सोबत बरेच मंडळी असतात. पालखीसोबत इतरही लोक पालखीला सोबत करतात. हा उत्सव बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जातो आणि उत्साहाने समाज बांधव एकत्र येतात, एकत्र साजरा करतात. त्यानंतर फोटो सेशन झाले. मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने फोटो, व्हिडिओ काढण्यात मग्न होते. मग पालखी निघाली मारुती मंदिराकडे. मारुती मंदिरात पालखी आल्यानंतर पालखी तिथेही ठेवली जाते. तिथेही आरती होते. आरती प्रसाद झाल्यानंतर
पुढे प्रस्थान करते. मग तेथून लक्ष्मी मंदिराकडे पालखी वळते. तिथेही आरती होते. मग त्यानंतर पुढे प्रस्थान झाल्यावर आनंदाने स्त्रियांनी पालखी धरण्याचा मान मिळवतात व प्रत्येकाने पालखी घेण्याचा प्रत्येकाला हौस असते. शेवटी जीवेश्वर महाराजांच्या मंदिरात पालखी येते. तिथे थोडा वेळ भजन करण्यात येते. नंतर आरती होते. त्यानंतर सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतात. अशा प्रकारे